तर आम्ही आलेलो आहोत आज कुठे तर आज आहे दीदीचं ऑपरेशन आणि दीदीला बघा वाटते हिच्या तोंडावरती भीती रूम दिखा ना. आणि हा आहे दीदीचा एनेस्थेसिया डॉक्टर को मिलने का बोल के मैं आया. मी बॅक कॅमेरा दाखवेन बोला ट्राय करता हाऊ हूँ. यू फिलिंग अच्छा सांग पेशंटने विचारलं माझे हाऊ आर यू फिलिंग बहुत डर लग रहा अजून अजून काय वाटतं है. पहिल्यांदा बहुत भूख लगा है. मेरे सामने इसने ब्रेकफास्ट तोड़ा है. हिला काहीच खायला दिलं नाही आम्ही सकाळपासून नाही कालपासून ना काल रात्रीपासून हिने काहीच खाल्लेलं नाही आहे तर आयुष्यातलं पहिलंच ऑपरेशन असल्यामुळे दीदी खूपच घाबरली होती. मग आम्ही तिच्याशी बोलून तिला हसवून तिला असं इज आऊट करण्याचा प्रयत्न करत होतो. स्टील तरी ती घाबरलीच होती. आणि दीदीचं ऑपरेशन नक्की कसलं होतं जर तुम्ही विचाराल तर दीदीचं गॉल ब्लॅडर म्हणजेच आपल्या शरीरात पित्तशयाची जी पिशवी असते छोटी जी पित्त साठवून ठेवते तर त्या जेव्हा खडे होतात तर डॉक्टर बऱ्याचदा ती पिशवी काढण्याचं सुचवतात. सो तेच पित्ताशयाची पिशवी काढण्याचं गॉल ब्लॅडर काढण्याचं दीदीचं हे ऑपरेशन होतं. आणि हे लॅप्रोस्कॉपिक वेने करतात म्हणजेच दुर्बीण. तर ह्याच्यामध्ये जास्त नाही तर 3 ते 4 असे टाके पडतात. तरी दीदी जाता जाता खूपच घाबरत होती. आणि हे ऑपरेशन आम्ही डॉक्टर LH हिरनंदानीकरून हॉस्पिटल आहे जे पवईमध्ये आहे तिथे होत आहे. तर आता जस्ट दीदीला ऑपरेशनसाठी नेलं आहे आतमध्ये आणि आम्ही इथे वेटिंगसाठी थांबलो. वेटिंग रूममध्ये आहोत आम्ही. आता माहीत नाही आम्हाला किती वेळ लागेल ऑपरेशनला. तरी किती वेळ लागेल ऑपरेशनसाठी 2 तास 1.5 तास आणि त्याच्यानंतर तिला शुद्धीमध्ये येण्यासाठी 1 तास म्हणजे 2.5-3 तास लागतील. तुम्ही डॉक्टर होते का बरोबर हे काय घातलं यांनी असं चेक करतो कानात घालून. जोक पर्सन बघा जोकिंग फनीएस्ट पर्सन आमच्या ग्रुपमध्ये आणि नॉट सो फनी. नमुने काहीतरी अनाऊन्समेंट केली आहे ये ईयर में मराठी. ह्या इयरमध्ये मी पाय चालवायला शिकणार. मोठ्याने बोलत मोठ्याने नाही बोलायचं. बोल दिखाऊ काय दिखाऊ. नाही मध्ये स्वतःच्या ड्रीम्समध्ये कॉन्फिडंट असलं पाहिजे. हां हो बोलले ना. येस बोल. आता 4 व्हीलर घ्यायची फॅबमध्ये पण त्याच्या आधी मला वोटर आय डी वोटर कार वोटर वोटर आय डी काढायचा मुमलिंग काय झालं. तर ह्यांना 4 व्हीलर घ्यायची आहे नेक्स्ट इयर आणि तिला 4 व्हीलर चालवायला शिकणार आहे. तर आपण बघू 2 व्हीलर येस 2 व्हीलर ती चालवायला शिकणार आहे. तू 4 व्हीलर बोललीस ना. ओके सो हे 4 व्हीलर घेणार आणि ती 2 व्हीलर शिकणार आहे. सो लेट्स सी. मी या दोन्ही गाड्यांमध्ये बसणार आहे. तर दीदी आणि म्हणजे दीदी पेशंट आणि पेशंटचं एक रिलेटिव्ह ह्यांचं असं जेवण आलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हे दीदीचं आहे वरण भात आणि इथे हे जिजूंसाठी आलेलं आहे. सॅलॅड आहे परत इथे दही आणि आय डोंट नो हे काय आहे. कढी असावी कदाचित. भात वरण चपाती आणि हे 2 भाज्या. ऑल डन. सर्विस तर खूप चांगली आणि हा रूम तुम्ही बघू शकता. आता मी चालले आहे घरी आणि आता आपण दीदीला बाय बोलूया कारण आता वाजलेत 7:30. सो आता आपण उद्या येऊया. दीदी बाय बोल. कसं वाटतं तुला आता. दुखतंय तिला हलकं हलकं बट ती फाईन आहे आता. आणि जिजू बाय. चलो बाय. तर आज आहे डे 2 आणि आज मी आले दीदीकडे. सो इथे बघू शकता तुम्ही मूवी लावला आहे. दीदी से आहे आणि जिजू झोपला तिथे.
आज प्रॉबेबली आम्हाला डिस्चार्ज दिला जाईल कारण दीदी आता हळूहळू रिकवर होती आहे. तर असं विदाऊट एनी प्रॉब्लेम्स थँकफुली दीदीचं ऑपरेशन पार पाडलं होतं आणि या ऑपरेशनमुळे इन्शुरन्सचं किती जास्त महत्त्व आहे हे आम्हाला लक्षात आलं. कारण अशा वेळी इन्शुरन्स वगैरेची खूप जास्ती हेल्प होते. आपल्याला जास्त पैसे भरावे लागत नाही कारण आपण प्रत्येक महिन्याला ते इन्शुरन्सचे पैसे भरत असतो. आणि असं तर नेक्स्ट डे आम्हाला डिस्चार्ज दिला गेला. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.